लो एएमएच बद्दल हे 4 गैरसमज दूर झाल्यावर तुम्ही नक्कीच IVF पेक्षा आयुर्वेदाला निवडाल. पहिला गैरसमज, एएमएच कमी म्हणजे स्त्रीबीज शिल्लकच नाहीत. पण खरं हे आहे, एएमएच लेवल ही फक्त अंड्यांची वाढ दर्शवते, संख्या नाही. दुसरा गैरसमज, लो एएमएच 1 पेक्षा कमी आहे तर मला IVFच करावा लागेल. पण खरं तर लो एएमएच असलेल्या 95% महिला फर्टाईल वयात नॅचरल कन्सीव्ह करू शकतात. तिसरा गैरसमज, आयुर्वेद ट्रीटमेंटला खूप वेळ लागतो आणि माझ्याकडे तर आता वेळच कमी आहे. पण खरं हे आहे, रोहती आयुर्वेदमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असून उच्च दर्जाच्या औषधी उपचारांसोबतच शरीराला डिटॉक्सिफाय करणारे पंचकर्म उपचार सुद्धा उपलब्ध आहेत, ज्यामुळे फास्ट रिझल्ट मिळतात. चौथा गैरसमज, मला IVF परवडणार नाही म्हणून मी आयुर्वेद उपचार निवडते. लो एएमएचच्या उपचारांसाठी IVFच्या तुलनेने आयुर्वेदाच्या उपचारांचा खर्च तर कमी आहेच, पण महत्त्वाचे म्हणजे रोहती आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटमुळे नॅचरल प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढतात आणि ही अतिशय सेफ आणि फास्ट ट्रीटमेंट आहे.